हे आता तुम्ही ओरडताय ना हो करून काय काय काढतात ते आवाज, परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही, फक्त पोरांचा आवाज आहे. सध्या काय व्हायला लागलंय, आता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच मुलांच्या पेक्षा जास्त पुढे आल्यात. का तर मग हे बघ, ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओरडा, नुसतं ओरडा शहाण्यांनो, ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे, आणि मग तुमची इतकी वाईट हाल होईल की ते तुम्हाला नाकारतील. हे आम्हाला चालत नाही, हा तर अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे ओरडाओरडी करायचं बंद करा, जरा त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या. ओरडायला बरेच नंतर पुढचे दिवस आहेत, एवढी गोष्ट लक्ष. हे आता तुम्ही ओरडताय ना हो करून काय काय काढतात ते आवाज, परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही, फक्त पोरांचा आवाज आहे. सध्या काय व्हायला लागलंय, आता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच मुलांच्या पेक्षा जास्त पुढे आल्यात. का तर मग हे बघ, ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओरडा, नुसतं ओरडा शहाण्यांनो, ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे, आणि मग तुमची इतकी वाईट हाल होईल की ते तुम्हाला नाकारतील. हे आम्हाला चालत नाही, हा तर अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे ओरडाओरडी करायचं बंद करा, जरा त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या. ओरडायला बरेच नंतर पुढचे दिवस आहेत, एवढी गोष्ट लक्ष. हे आता तुम्ही ओरडताय ना हो करून काय काय काढतात ते आवाज, परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही, फक्त पोरांचा आवाज आहे. सध्या काय व्हायला लागलंय, आता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच मुलांच्या पेक्षा जास्त पुढे आल्यात. का तर मग हे बघ, ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओरडा, नुसतं ओरडा शहाण्यांनो, ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे, आणि मग तुमची इतकी वाईट हाल होईल की ते तुम्हाला नाकारतील. हे आम्हाला चालत नाही, हा तर अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे ओरडाओरडी करायचं बंद करा, जरा त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या. ओरडायला बरेच नंतर पुढचे दिवस आहेत, एवढी गोष्ट लक्ष.